जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 191, वार आहे शुक्रवार व तारीख 10 जुलै 2026। सध्या आपण ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात सार्थ श्री दासबोध या समर्थ श्री रामदास स्वामी लिखित महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेणार आहोत। या फलश्रुतीचे महत्व समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात सुंदर रीतीने वर्णिलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावते। हा ग्रंथ ऐकल्याने
अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. आजपासून आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील सिद्ध लक्षण या 10व्या समासाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. आपणा समोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील दुसरा परिच्छेद श्रीराम या शब्दाने सुरू होतोय, तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करीत आहोत. श्रीराम. मागे बोलिला संसारिक, त्यागे विन नवे की साधक. ऐका हो याचा विवेक, ऐसा असे सन्मार्ग तो जीवी धरणे, अनमार्गाचा त्याग करणे. संसारिका त्याग येणे प्रकारे ऐसा. कुबुद्धी त्यागे विन काही, सुबुद्धी लागणार नाही. संसारिका त्याग पाही ऐसा असे. प्रपंची वीट मानिला, मने विषय त्याग केला. तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग. त्याग घडे अभावाचा, त्याग घडे संशयाचा. त्याग घडे अज्ञानाचा, शने शने. ऐसा सूक्ष्म अंतस्त्याग, उभयांस घडे सांग. निस्पृहास बाह्य त्याग, विशेष आहे. संसारिका ठाई ठाई, बाह्य त्याग घडे काही. नित्य नेम श्रवण नाही, त्यागे विन. पिटली आशंका स्वभावे, त्यागे विन साधक नवे. पुढे कथेचा अन्वय सावध ऐका. मागा झाले निरूपण, साधकाची ओळखन. आता सांगितले लखून सिद्ध लक्षणाची. साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला. निश्चये चळेना, ऐसा झाला या नाव सिद्ध. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांच्या मराठीतील अनुवादाचे आपण वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिले आहे, आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील तिसरा परिच्छेद 1 या अंकाने त्याग घडल्या वाचून साधक होत नाही या शब्दांनी सुरू होतोय, तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. त्याग घडल्या वाचून साधक होत नाही व सांसारिकाला त्याग घडत नाही. मग सांसारिक साधक होतो की नाही या प्रश्नाला
उत्तर देताना समर्थांनी त्याग शब्दाचा अर्थ सांगून निस्पृहपणाप्रमाणे सांसारिकही साधक होतो असे सांगितले आहे. निस्पृहाला अंतस्त्याग व बहिस्त्याग दोन्ही घडतात. संसारिकाला अंतस्त्याग घडून बहिस्त्याग काही काही व हळूहळू घडतो. सांसारिक जो आहे तो त्यागाशिवाय साधक होत नाही असे पूर्वी सांगितले. त्याचा विचार असा आहे तो ऐका. सन्मार्ग असेल त्याचे मनःपूर्वक आचरण करावे आणि वाईट मार्गाचा त्याग करावा असा हा संसारी लोकांचा त्याग असतो. कुबुद्धीचा त्याग केल्याशिवाय सद्बुद्धी लागत नाही असा हा संसारी जनांचा त्याग आहे, हे ध्यानात ठेवा. मनाने प्रपंचाचा तिटकारा करून विषयांचा त्याग केला तरच पुढे परमार्थ मार्ग लागतो. अभाव, संशय व अज्ञान यांचा त्याग घडला पाहिजे व तो दोघांनाही हळूहळू होतो. असा हा सूक्ष्म अंतस्थ अवगुणांचा त्याग निस्पृह व सांसारिक या दोहांचाही यथासांग घडतो. इतकेच की निस्पृहाला बाह्य त्याग अधिक घडतो. सांसारिकालाही बाह्य त्याग प्रसंगानुसार थोडा बहुत होतच असतो. कारण नित्य नेम श्रवण ही बाह्य त्यागा वांचून घडत नाहीत. आत्मा भावरूप आहे व माया किंवा देहादी संबंध अभावरूप आहेत. आत्मा नित्य शाश्वत वस्तू आहे व माया अभावरूप आहे. त्या मायेचा त्याग घडतो. तिच्याविषयीचे संशय उच्छिन्न होतात. अज्ञान हे तिचेच रूप असल्यामुळे त्याचे निराकरण होते. उच्छिन्न ढगाचा त्याग होतो, सूर्याचा नाही. आत्मा सूर्यासारखा स्वयंभू व भावरूप आहे. तर मायेचा, अज्ञानाचा, संशयाचा त्याग हा मुख्य आहे. याला अंतस्त्याग म्हणतात व हा निस्पृह व सांसारिक या दोघांनाही घडला तर दोघेही साधक आहेत यात संदेह नाही. अर्थातच शंका मिटली. त्याग केल्याशिवाय साधक होतच नाही हे निश्चित झाले. तात्पर्य त्यागा वांचून साधक नाही या सिद्धांताला कोणताच वाद येत नाही. आता पुढील कथानुसंधान एकाग्र चित्ताने ऐका. असो, पूर्वीच्या निरूपणात साधकाची ओळख सांगितली. मागे साधकाची लक्षणे सांगितली. आता सिद्ध लक्षणांची खूण सांगतो. साधू ब्रह्मस्वरूप होऊन राहिला. त्याचा संशय ब्रह्मांडाच्या बाहेर गेला म्हणजे अजिबात नाहीसा झाला. आत्मस्थितीचा निश्चय डळेनासा झाला. याचे नाव सिद्ध. जय जय रघुवीर समर्थ. या समासात समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सिद्ध पुरुषाची लक्षणे सांगत आहेत. ती आपण अगदी लक्षपूर्वक ऐका.
ही आपणा सर्वांस नम्र विनंती. या पुढील वाचन आपण पुढील भागात पाहणार आहोत. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करीत आहोत. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोते जन हो, आपण सर्वांनी अगदी मन लावून ग्रंथाच्या ह्या भागाचे श्रवण केले त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद व एक नम्र विनंती. आपणा सर्वांना रोजचे हे आमचे ग्रंथ वाचन व आपणा सर्वांचे ग्रंथ श्रवण जर आवडत असेल, रुचत असेल, काही ज्ञानबोध आपणास या श्रवणातून होत असेल तर कृपया आपण आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. काही सुचवावयाचे असल्यास तसे कमेंट मध्ये लिहा. ही आपणा सर्वांना नम्र विनंती. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.